तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन खट्ट तडकदार भडकता स्वस्त मजबूत टिकाऊ आणि लज्जतदार अशा नवीन खट्ट ब्लॉग मध्ये. तर 100 दिवस 100 ब्लॉग आपलं बनवायचं चॅलेंज चालू आहे आणि त्यातला हा 11वा दिवस. तर 11व्या दिवशी मी निघालो खाली वैभवची गाडी घ्यायला. तर वैभव आज पाठ उठून रानात गेलाय. माझा आवरलंच 12 वाजता. मग आवरल्यानंतर म्हटलं जरा वैभवची गाडी घेऊन यावी. तर घरापाशी गेलो तर वैभव रानात गेला असं काय आलं. तर वैभव रानात पाणी पाजायला गेलाय, गव्हाला पाणी पाजायला लागलाय. तर वैभवकडे मी निघालोय असं आमच्या आडबगली वाटणं. पलीकडच्या बाजूने आपण लय वेळा गेलोय खाली आणि आज ह्या वाटेनं आपण निघालोय खाली वैभव भैयाची गाठ घ्यायला. तर माझं एक मत आहे, ह्या उसाच्या कडकडनं जावावं, त्या रामपळी बसणं. बघा तिकडे एक रामपळी दिसा का, त्या रामपळी बशी तिचं रान आहे. तर त्या रामपळी बसणं जावं का खालनं तिकडं जावं तसंच. तर माझं मत आहे इथं बांधावून कडकडनं गेला जरा बरं पडत, कारण बरं पडेल बांधावून ह्या पण ह्या बांधावून नको जायला, कारण ह्या बांधावून जरा मॅटर होईल काय तर. पण हिकडच्या बांधावून जायचं म्हटलं तर हिकडच्या बांधावून सगळं नांगारलेलं आहे, त्यामुळे सगळा विषय हार्ड होणार. ढेकानं जायला लागेल मला. इकडे तिकडे पाय बी स्लिप झाला तर विषय हार्ड होईल. तर मग खालच्या बांधानं जातो तिकडं तसंच. बघा त्या खालच्या बांधानं तिकडं तसं जातो कडकडनं. तर ह्या इथल्याच बांधावून जातो, लय लांबच्या बी नाही, इथल्या कडकडच्या बांधानं जातो. इथला बांध जरा बरा आहे, तर इथून जातो. तर चला जाऊया वैभवकडं. बघा त्या तिथं पुढं आंबा दिसतो का, तो जरा झूम करून धावतो. हो बघा त्या तिथं आंबा एक आहे का मोहर आलेला, नारळी झाडाची का ती 2 नंबरचं तिथलं, त्या नारळी झाडापाशी आंब्यापाशी तेव्हा असेल. गव्हाला पाणी द्यायला लागलं असं मला कळालं, तरी पण जाऊन बघूया आपण. चला. आईला दुपारचं 12 वाजता कोण काळ कुत्र बी नसतं इकडं, सगळं सुनसान आहे बघा. आसपासचा एरिया सगळा माझ्या सगळा म्हणजे टोटल सुनसान असा. तर विषय असा झालाय, वैभ्याचा मोबाईल झालाय काही विषय वेगळा झालाय. त्यानं संध्याकाळी पासवर्ड बदलला आणि सकाळी पासवर्ड विसरला. मग तो पासवर्डच त्याला गावून झालाय, त्यामुळे त्याला मोबाईल सगळा झालाय. त्यामुळे त्यानं मोबाईल बी घरातच ठेवलेला होता. तर फोन केला ना घरातल्यानेच उतरलेला होता, तसा विषय झाला. आणि आलोय तर आईच्या गावात. ही पुढेच आहे बघा बांडगुळ. मला वाटलेलंच इथंच असणार झग मारायला. आणि डान्स करायला लागला, बेली डान्स करायला लागलाय आईच्या गावात. दर्शना ना विषय हार्डच करतोय वैभव. तर आलोय सध्या वैभव पशी आलोय मी इथं. आणि सावली जमतो बाबा, लय ऊन लागायला लागले ह्याच्या गावात. लय विषय हार्ड. तो मागचा अरे ऊस आहे काय नुसतं तू राहिली ती आतनं कापूस झाला असेल ऊसाचा त्या. काय करायला लागला सकाळ फोन करतोय तुला, इथं काय करायला लागलाय? कशाला गव्हाला का उसाला? आता उसाला पाजाय किती पाणी राहिले वाजायचं उसाला? आता चालू केले. आता चालू केलेस मी. मग इथं काय मोबाईल नाही काय नाही, कसा बसलायस इथं बिना मोबाईलचं? काय करायचं का घरात तर जाऊन काय करायचं? पण मोबाईल नाही, बिना मोबाईलचं तू असं कसं बसू शकतोस इथं? काय करायचं मोबाईल संकट का आणला नाहीस? मग त्या दबड्याचा काय उपयोग आहे? का? लॉक बसलाय ना. हा सांगितलेलं का नाही, रात्री यानं लॉक घातला आणि सकाळी लॉक गायब. हे दिसारलाय लॉक काय झालाय आईच्या गावात दर्शना. आणि दुकानात नेला ना, दुकानदार म्हणतो याला केरला न्यायला पाहिजे, कोल्हापूरला. आणि ह्याचा मोबाईल बी इंटरनॅशनल मोबाईल आहे, रिअलमीचा. तर ह्यो वैभवचा ऊस आहे. तर चला वैभवचं रान तर बघूया. वैभव रानाबद्दल माहिती सांग जरा तुझ्या. रानात तू कसं कसं केलंयस बघा की. इथं ऊस आहे आणि ऊसाला लागून इथं काय मका टोकलाय काय? काय हे काय आला स्वीट कॉर्न? सीट करणं होय. स्वीट कॉर्न लावलायस काय? होय सीट करणं. आईला मग ढापायला लागतंय लवकरच इकडं. ह्यो वैभवचा ऊस लांबडीलाच. आणि हे काय हत्ती घास आहे, ही कोण आईच्या गावात पडलो असतो. हे हत्ती घास कोणाला? मसरासने. शिर्डीला मसरासने. ही कवळ नेसच का असं ह्याने नेतोय? अजून जरा मोठं झालं. जरा मोठं झालं नेतोय मी. होय. ओखेच. आणि पुढं काय? शिवरी. ही शिवरी बी तुझी आहे का ही? होय. ही सगळी होय. 4च झाड आहे ती, सगळी म्हणजे लय नाही ती. लावलेली. हा गव्हा औषध मारताना पाक जळलं इकडे. शिवरीचं पाक नाशिक होय. असा विषय झालाय. आणि ह्यो गहू सगळा हा यो गहू सगळा आपला नव्ह. मग कुठं आहे गहू तुझा? कुठं आहे गहू? नाही आपला गहू वरच्या वरात आहे. हा मग तिकडचा वरच्या वरात आहे बी. होय. मग ह्यो गहू कोणाचा आहे? यो राजभाऊचा आहे. आबा आबा त्यांचा. आबा त्यांचा गहू आहे ह्यो. हा कुड्या बिड्या जोरात आली त्या. आणि तुझा वरचा गहू तो वरच आहे तिकडे. इकडे पाणी, हे पाणी पाजलेलं आहे डबल, कशाला पाजायला लागलं भांडुळा? अजून इकडे वळण आली पाणी. म्हणजे आबानं तुझं हत्तीघास पाजून टाकलं पाणी. असू दे, चांगलंच आहे तुझ्यासाठी. तर हत्तीघास वगैरे टका हिरवत चारा हत्तीघास, एवढ्या उन्हाळ्यात बी असं कडकनाथ हिरवत चारा हत्तीघास आहे. बाय की कसं आहे रान, बहरदार सुंदर सुरेख. आणि तिकडलं काय काढलं? तिकडलं शाळू काढला आहे ना, तिकडं मोकळा होत ते. कडवाळ मका हुंडी. कडवाळ मका हुंडी. हुंडी म्हणजे काही
जुंधळ्यातलीच प्रजाती वेगळी आहे. जुंधळ्याची वेगळी क्रॉस प्रजाती मधला क्रॉस मधला हायब्रिड नाही hybrid नाही. मग कोंडी. हुंडीच म्हणते तू त्याला. तर काय आईच्या गावात धरून ना लय उकडायला लागलं, ऊन लागायला लागलं ना वैभ्या. सकाळी पहाटे पहाटे थंड वाजते जरा, दिवसा एवढं उकाळतंय, लय उकाळतंय. आणि वैभवचं फावड फावड. आणि या पावड्यानं दाढी धरायची घेतली. किती सगळ्यात साऱ्या जरा जरा लावली तुम्ही. सगळ्याची. बघा असं असं शेतकरी पाहिजेलाय डोसकं लावणारा. सगळ्यासनी जरा जरा, ह्याला जरा, ह्या हत्ती कसाला जरा, इथनं पुढे जाते परत ह्याला जरा. अरे ह्याला काय पाईपलाईन केलं काय? होय. प्रत्येकाला पाईप लावल्यास प्रत्येकाला नाही, कुठं कुठं म्हणजे इथं बघ की 3 सारे आलो, 3 पाईप आहे, चौथ्याला बी पाईप आहे, 5व्याला पाईप आहे, 6व्याला डायरेक्ट जाते पाणी. म्हणजे हे किती उशीर लागतोय आता पाणी प्यायला अजून? अर्धा पाऊण तास जातोय. मग तू किती वाजता येणार आता घरला जाणार कितीला? म्हणजे तू कडपर्यंत पाणी जायची वाट बघतो सगळ्यांची. आणि समजा 1-2 सगळ्या पेरल्या कडपर्यंत लगेच ती बंद करायची पाणी. तर वैभव भैयाची इथं ऊसाचं पाणी बिन चालू आहे. ही कडवा हीच काय जाती हुंडी. तर हुंडी हा विषय काय आहे ती बघूया. मी आयुष्यात पहिल्यांदा ऐकला हुंडीचा विषय. अरे याला नुसतं हीच लागते वर, ही हुंडी वी याला वर नुसतं असलं तुर लागते ती. आणि खाली काय खाली काहीच नाही. पाला बिल नसतोय का इथं? असं पाला बिला असे फुलं असते. फुल असतंय. किड्याने आता बुक्का पाडलाय म्हणतात काय. हा हा आळीने खाऊ टाकलाय सगळा. होय होय, चिमणीने इथं काम केलंय वर, नाही वाटत. चिमणी नाही ते बोंगाड्या त्याचं हे आहे, त्याच काय तर आहे. पण ह्यात गहू ह्यात भरत नाही. भरते तर मोठं बी होती तर बी होते, मी खायला येत नाही ती. खातीत काय काय जण काय, आपण खात नाही आपल्या इकडे. आपल्या इकडे कोण खायत नाही ती ह्याला. तर सध्या मी तर आंब्याखाली उभा राहिलो या. शिपू आंबा येऊ, शिपू आंबा या आंब्याला आंब बी लागले ती. आणि वैभव आता गेलाय पाणी बघायला, पाणी कुठपर्यंत पोहोचलंय ते बघायला गेला तिकडं. आणि थोड्या वेळात वैभव येईल पाणी बघून कडल पोचले का नाही. तोपर्यंत मी तुम्हाला आंब धावतो. आंबा बघा ह्या वर्षी दचक्याला चिपू आंब्याचा एवढा विषय आहे. लवकरात लवकर मोठं होते बरं का. ही बघा कसलं मोठं झाले आता. आमचं आंबा आहे ना वरचं एवढं मोठं झालं नाही ते अजून. आता मोहर त्याला नुसता फुल्यागत आहे. ह्याचा रत्नागिरी हापूसचा नुसता मोहर फुल्यागत आहे. पण ह्याला आंब मोठं मोठं झाली ती. ह्या इथं वर बी आहे ते बघायचं आहे का? बघा इथं किती मोठं झाली ते बघा आंब. दचक्याबाद झाली ती. आणि एवढा आहे देशी आंब्याला मोहर बिल असतोय आणि आंब्याचं फळ बिल धरते ती देशी आंब. तर वैभव पोचलाय त्या टोकाला तिकडं बघा, ते बघू शकताय. तोच तो प्राणी वैभव पोचलाय का? तर पाणी पोचलंय कडा सगळ्या साऱ्यासनी. मग किती साऱ्या बंद करायला लागते त्या? ती फिरून येत का तिकडं कडकडून इकडं? बरं चालतंय. वैभव या पुन्हा एकदा मागे यायला लागलाय, कारण त्यानं बघितलं त्याला असं समजलं की निम्मार्ध पाणी पोचलं या ऊसाला. निम्मार्ध झालाय, निम्मार्ध राहिला या. काय करायचं आता? वर खायला जायचे. बोरू कुठली खायला जायचे? आणि रोहनच्या जानची वर खायला जायचे. रोहनच्या ज्यांची इकडे वर काय वर वर हा. बरं चल जाऊया. कुठं जायचं? रस्ता कुठं नाही. मला काय रस्ता बिस्ता माहित नाही. वैभव भैयाला रस्ता माहित आहे. म्हणजे रोहनच्या जानची बोरं खायला सध्या आम्ही आमचं मार्गक्रमण केलंय चालू. तिकडे जायला लागलो त्या ढेकळातनं चालत. ढेकळाला गावली मोठी निघली ती ह्यावर्षी सगळ्यांच्या राहत. बघ की चालाय बी ना. अरे पाणी आहे की रे. बंड्या कुठं पाणी आलं तुला? बुंड दबतेत का बघ. आता बुंड दाबायचं आणि विषय काय तर व्हायचा मॅटर. कोणी येत नाही ना का? शिवाय देते काय? म्हणजे आमच्या राहत तुम्ही का आला म्हणून. आईच्या गावात असं बी विषय. बोर बघा की रोहनच्या जानची बोर कडक ना की रे बोर. आणि भरपूर आहे ती. असं व्हरायटी बघ किती आहे बोरांची. हो बघ किती बोर लागली ती. तर बोर झाडाचं काढतो आणि झाड काढून बोर खाऊन बघतो कसा आहे. ती बोर आहे ती तोडलं की आता बारकं सफरचंद गुळमाट किती आहे. अरे लय गोड आहेत बोर. गोरक्या काय घालतो बोराला ह्या? आळवणी घालतो का गुळाची? एवढी गोड बोर हा. तर ही बोर असं आहे की 21 पूर्वीच आहे. बुडका बघा त्या किती मोठा आहे. दचका बघा बलाढ्य. आम्ही बारक होतो तेव्हा इथं बोर खायला येत होतो. तेव्हा गंगू म्हातारी आम्हाला कावायची लय. दांडकं घेऊन मागं लागायचं आमच्या. माहित आहे का? तुला काय माहित आहे? तू बी येत होतास काय? आईला सगळीच पोर इथं बोर ढापा येत होती पहिली. बोर बघ किती येते. आणि अशी हातानं काढायची बोर आणि काढून बोर डायरेक्ट अशी तोंडात टाकायची. क्वालिटी
तर सध्या जानची बोरं थोडीफार आम्ही ढापली, माझ्या खिशात थोडीफार घेतली अशी घरातल्या थोडीफार खायला, आणि वैभवनं कानाकन खाऊन टाकली, सुट्टी दिली नाही. तर जान सॉरी, तुझी बोरं आम्ही तुला बिना सांगता ढापली, माफी मागतो आम्ही तुम्ही माफी मागतो आम्ही तुझी, पण लवकरच दुसऱ्यांदा बी ढापा येणार आहे, राखणदार बस तिथं. होय, होय. आणि रोहन, मनापासून क्षमा मागतो, तुझ्या जानची बोरं आम्ही ढापली. होय, होय. तेवढा आहे. तेवढा विषय झालाय. तर झालंय आता वैभ्याचं पाणी थोड्या वेळात तिथं कडल पोचल, आणि आम्ही परत ना थोड्या वेळाने इथलं सगळा आमचा पसारा घेऊन घरला जाणार आहे. काय पसार बिसार नाही आहे, असं घरला जाणार आहे. पावडा आहे, पावडा आहे. होय, पावडा आहे जरा पसार आहे, तेवढा पसार घेऊन घरला जाणार आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉग ब्लॉग मध्ये. पुढच्या ब्लॉग मध्ये. पुढच्या म्हणजे उद्याच रे, लगेच हा, लगेच 12 ब्लॉग मध्ये. 12व्या ब्लॉग मध्ये. तर टाटा बाय बाय, सी यू, गुड बाय. गुड बाय. सबस्क्राईब टाटा, करा, bye bye. सबस्क्राईब करा मला. सबस्क्राईब करा ध्यानानं.